बहिर्मनाकडून जे जे काही होत असतं, केलं जातं, घडत असतं, ते सर्व रेकॉर्ड होतं, सर्व रेकॉर्ड होतं. आता हे सगळं जे होतं ना, हे ऑटोमॅटिकली होतं, ऑटोमॅटिकली. कळलं की नाही? ऑटोमॅटिकली याचा अर्थ काय, तिथे कोणीतरी करणारा कोणी नाही आहे, ऑटोमॅटिक होतं. कारण हे सगळं जे आहे ना, हे स्वयंचलित आहे, हे स्वयंनियंत्रित आहे, हे नैसर्गिक आहे, हे पद्धतशीर आहे, ही एक दिव्य व्यवस्था आहे आणि हे सगळं निसर्गाच्या नियमाने बद्ध आहे. म्हणून आम्ही परमेश्वराची व्याख्या केली, निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर दिव्य व्यवस्था म्हणजे परमेश्वर. ही व्याख्या मी जेव्हा सांगतो ना, एकदा माझ्या प्रवचनामध्ये एक मोठा सायंटिस्ट आला होता. प्रवचन झाल्यानंतर माझ्याजवळ आला, म्हणाला, वामनराव, ही तुमची जी व्याख्या आहे ना परमेश्वराची, मोस्ट सायंटिफिक आहे. म्हणजे सायंटिस्टने दिलेलं सर्टिफिकेट मोस्ट सायंटिफिक. आणि या व्याख्येला अजूनपर्यंत कोणी चॅलेंज केलेलं नाही आणि चॅलेंज करू शकणारही नाही. स्वयंचलित आहे. तुम्ही म्हणा कशावरून, आता तुम्ही आलात ते कसे स्वयंचलित. तुम्ही आता प्रवचनाला आलात ना, तुम्हाला कोणी ओढून आणलं का, खटाला ओढून आणतो तसं नाही, तुम्ही स्वयंचलित. तुम्ही येऊन इथे बसलात, आता बोलता बोलता एखादा मनुष्य उठून जातो, स्वयंचलित. उठला का, स्वयंचलित. पुन्हा स्वयंनियंत्रित. कळलं की नाही? काही लोक असे असतात ना, त्यांना उठावं असं वाटतं, पण कसं उठावं, मग ते स्वतःला नियंत्रित करतात, स्वयंनियंत्रित. स्वयंनियंत्रित म्हणजे त्याचं फार, म्हणजे मी हे प्रवचन स्वतंत्र करायला पाहिजे या विषयावर, पण त्याला वेळ नाही आपल्याकडे एवढा. आपल्या शरीरामध्ये रक्त निर्माण होतं, कळलं की नाही? रक्त निर्माण होतं. किती निर्माण करायचं, किती निर्माण व्हायला पाहिजे, किती अवयवानं पुरलं पाहिजे, हे सगळं स्वयंचलित, स्वयंनियंत्रित आहे. पुन्हा नैसर्गिक आहे, हे सगळं पुन्हा नैसर्गिक आहे. इथे काही कुठल्या तरीची कृत्रिमता नाही, नैसर्गिक. पुन्हा याच्यामध्ये पद्धतशीर आहे. इथे सगळं जे आहे ना, हे पद्धतशीर आहे. आता मला नाक आहे, किडे समोर आहे, यांना नाक मागे आहे, असं झालेलं नाही. मला 2 डोळे पुढे, यांना 2 डोळे मागे, मला 2 ते यांना 4, असं नाही. सगळ्यांची व्यवस्था जर पाहिजे ना, तर तुम्हाला असं दिसेल की माणूस म्हटला ना की तो एक सारखाच असणार. माणूस कुठलाही माणूस, मग तो चायनातला असू दे, तो इंग्लंडमधला असू दे, अमेरिकेतला असू दे, आफ्रिकेतला असू दे, ते हिंदुस्थानचा असू दे, माणूस म्हटला की तो, आता त्यांचे रंग वेगवेगळे असतील. कोण नकटे असतील, कोण तुरतुरीत नाकाचे असतील ना, काय काय असतात ते नकटे असतात बघा, काही काही तुरतुरीत नाकाचे असतात, काही गोरे असतात, काही काळे असतात, काही काळे ढुसढुशीत असतात, काही काळे कोळशासारखे असतात, काही गोरे असतात, काही खूप गोरे असतात. तर काही काळे, काही गोरे, काही उंच, काही बुटके, काही जाडे, काही बारीक. हे जे आहे ना, हे जे सगळं जे आहे नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे. पुन्हा पद्धतशीर आहे आणि व्यवस्था आहे. इथे सगळी व्यवस्था आहे. आता या ठिकाणी इतक्या बायका बसलेल्या आहेत, या ठिकाणी एवढे पुरुष बसलेले आहेत, पण एक पुरुष दुसऱ्या पुरुषासारखा आहे का दाखवा, एक बाई दुसऱ्या बाईसारखी आहे का दाखवा. तुम्हाला दाखवता येणार नाही, दाखवता येणार नाही. सगळे पुरुष सारखे आणि सगळ्या बायका सारख्या, काय झालं असतं. मग तुम्ही तुमची बायको शोधणार कसे आणि या बायका आपले नवरे शोधणार कसे, तू शोधू शकत नाही. म्हणजे परमेश्वराची दिव्य व्यवस्था जी म्हणतो ना, ती ही आहे की प्रत्येक माणूस वेगळा,
प्रत्येक बाई वेगळी, पुन्हा माणूस म्हटला की तो सारखा. बघा, पुन्हा माणूस म्हटलं, अहो इतकंच नाही, तुमच्या फिंगर्स एवढे माणसं आता जन्माला आली, मेली, गेली, जन्माला आता आहेत, पुढे येतील, पण प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स वेगळ्या. काय चमत्कार आहे बघा. प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स वेगळ्या, प्रत्येकाचा आवाज वेगळा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचं चालणं वेगळं. कळलं की नाही? काय काय लोक चालतात. तर आम्हाला एक ग्रस्त आमच्याकडे तो असा 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 चालायचा. म्हणजे चालण्यामध्ये सुद्धा प्रत्येक माणूस वेगवेगळा चालतो. त्या चालण्यावरून हा मनुष्य अमुक आपल्याला कळतं, आवाजावरून कळतं. आता एवढी माणसं आहे, पण प्रत्येकाचा आवाज वेगळा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाची आवड वेगळी, प्रत्येकाचं कर्तृत्व वेगळं. तुम्ही म्हणा देवानी विषमता निर्माण केली नाही. ह्याला विषमता म्हणत नाही, ह्याला ऐश्वर्य म्हणतात. हे देवाचं ऐश्वर्य आहे. कळलं की नाही? हे देवाचं ऐश्वर्य आहे. त्याला काय सगळ्यांना सारखं करता आलं नसतं, सगळ्या बायका आणि सगळे पुरुष सारखे असं करता आलं नसतं. पण त्याला माहिती आहे की गोंधळ होणार सगळा. पण तो म्हणतो असं काय, तुम्हाला काय वाटतं मला नाही करता येत, करून दाखवतो म्हणाल. मग आमच्या सासूबाईला जुळं झालं. मस्करी करत नाही हा. मी इथे बसल्यानंतर मी सगळ्या कल्पनेत काही घडलेल्याच गोष्टी सांगतो. आमच्या सासूबाईंना जुळं झालं आणि ती जुळं मुलं इतकी सारखी की आईलाच ओळखता येत नव्हते. कळलं की नाही? आईलाच ओळखता येत नव्हते. आता पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या त्यावेळच्या काळी महिन्यातून एकदा एरंडेल द्यायचे. महिन्यातून एकदा काय पोट साफ झालं की माणूस निरोगी. आता कोण एरंडेलच घेत नाही, पण पुष्कळांची तोंड एरंडेल घेतल्यासारखी असतात. काही लोकांना हसायलाच नको. तोंड असं एरंडेल घेतल्यासारखं. म्हणजे ह्याच्या डोक्यावर एवढा मोठा भार पडलेला आहे संबंध पृथ्वीचा, ते ह्याच्या डोक्यावर असं वाटावं. तर पूर्वीच्या काळी एरंडेल द्यायचे. तर आमच्या सासूबाईने एका मुलाला धरला आणि ती काय करायची आमची सासूबाई, असं नाक धरायची. नाक धरलं की तोंड उघडायचं, घाल आतमध्ये. कळलं की नाही? हां, तसं एकाला आणला, नाक धरला, घातला. सासूबाईने त्या दुसऱ्याला बोलाव, त्याला कोणीतरी धरून आणला, नाक धरला, घातला. एक हकतोय, दुसरं हकतच नाही. आईची ही अवस्था. म्हणजे देव काय म्हणतो, तुम्हाला काय वाटतं मला एकसारखं करता येत नाही, पण तुम्ही गोंधळात पडाल म्हणून मी ते केलेलं नाही. असं सांगायचा मुद्दा असा की व्यवस्था दिव्य आहे. याच्याबद्दल मी स्वतंत्र जर प्रवचन केलं ना तर 1 तासाचं प्रवचन होईल. का हा विषय सुंदर आहे की सगळं आपल्या ठिकाणी सगळं दिव्यत्व आहे. हे शरीर आहे ना, शरीराचा प्रत्येक अवयव दिव्य आहे. डोळे, कान, नाक, तोंड, जीभ, काय 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 दिव्य आहे. दिव्य म्हणजे दिव्य, त्याची तुलनाच तुम्हाला करता येणार नाही. कळलं की नाही? अहो ते बिघडलं ना गाडं तर ते दुरुस्त करायला डॉक्टरांच्या नाकेनऊ येतं, पुन्हा दुरुस्त होत नाही ते नाहीच. कळलं की नाही? नी रिप्लेसमेंट केलं तरी पूर्वीसारखे काय नाही. ते पूर्वीचे गुडघे आणि ऑपरेशन केल्यानंतरचे गुडघे जमीन असण्याचं अंतर. पण हे झालं आपोआप, ऑटोमॅटिक झालं. काय गंमत बघा, एक पेशी असते. आपण जन्माला येतो ना, एक पेशी असते, त्याच्या 2 होतात, त्याचे 4 होतात, त्याचे 8 होतात, त्याचे 16 होतात. ते जॉमेट्रिकल प्रपोर्शन म्हणतात त्याला. कळलं की नाही? 4चे 8, 8चे 16, 16चे 32 असे करून संबंध पेशी. आणि पुन्हा
त्या पेशी गुडघ्यात गेल्या ना ते गुडघ्यातच काम करणार, त्या पेशी डोळ्यातच काम करणार, कानातच काम करणार, दुसरं काम करणार नाही. कळलं की नाही? हे माझं काम नाही असं ते म्हणतात. ही सुद्धा एक गंमतच आहे. आणि एवढ्या किती पेशी, तुमचं संबंध शरीर आहे ना हे पेशींचं आहे. पेशी, शरीर भरलेलं आहे, पेशी नाही. कळले ना? किती पेशी आहेत? अनंत, मोजता येणार नाही एवढ्या पेशी आहेत. किती जन्माला येतात, किती मरतात, इथेच अनंत. तुम्हाला पत्ता पण नाही, आणि हे चालले आहे ह्याचाही पत्ता नाही. ऑटोमॅटिक. कळलं की नाही? स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, हे सगळं आपोआप चाललेलं आहे. म्हणून हे शरीर साक्षात परमेश्वर. हे शरीर म्हणजे मूर्तिमंत परमेश्वर. कळलं की नाही? म्हणून आपल्याकडे मूर्तीपूजा सांगतात. कळलं की नाही? आपल्याकडे आपल्या वाडवडिलांनी मूर्तीपूजा करायला शिकवलं. त्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा हेतू आहे, त्याच्यामध्ये त्यांचं फार मोठं शहाणपण आहे. ते म्हणजे असं की आपण जी मूर्ती पाहतो ना, ती मूर्तीची पूजा करताना, मूर्तीकडे पाहताना, पाहता 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 त्या मूर्तीकडून लक्ष इथे आलं पाहिजे, या मूर्तीकडे आलं पाहिजे. हा त्याच्यातला हेतू आहे. ती मूर्ती पाहताना ह्या मूर्तीकडे लक्ष तुमचं जावं म्हणून मूर्तीपूजा आहे. मग आज काय होत आहे, ती मूर्तीपूजा करताना तो तिथेच थांबतो, तो इथे येतच नाही. इथे आल्यानंतर तो पलीकडे मनाकडे गेलं पाहिजे, त्याच्या पलीकडे बुद्धीकडे गेलं पाहिजे, त्याच्या पलीकडे चित्ता गेलं पाहिजे, त्याच्या पलीकडे परमेश्वराकडे गेलं पाहिजे. असं करत शरीराकडून परमेश्वराकडे, मूर्तीकडून शरीराकडे असा आपला प्रवास व्हायला पाहिजे. पण तसं आपण करत नाही. म्हणून मूर्तीपूजा करताना आपण काय करतो ते जर आपण बघितलं तर मूर्तीला आपण जे वाहतो ते प्रथम त्याच्यानंतर आपण स्वतःला वाहतो. कळलं की नाही? मूर्तीला आपण फुलं वाहतो, त्याचा सुगंध कोण घेतो? आपण घेतो. मूर्तीला उदबत्ती वाहिली, त्याचा सुगंध कोण घेतो? आपण घेतो. मूर्तीला आपण जे जे काही करतो त्याला स्नान घालतो, मूर्तीला आपणही स्नान करतो. जे जे आपण मूर्तीला करतो ना ते आपण करत असतो. आणि शेवटी मूर्तीला नैवेद्य दाखवतो आणि खातो आपण. शेवटी खातो कोण? आपण. मूर्तीला नैवेद्य आपण दाखवतो, खातो आपण. कळलं की नाही? म्हणून मूर्तीकडून आपण शरीराकडे आलं पाहिजे. आणि शरीर किती दिव्य आहे, शरीर किती भव्य आहे, शरीर किती अलौकिक आहे, शरीर किती अमेझिंग आहे, शरीर किती विस्मयकारक आहे, असं आपल्याला जसं वाटायला लागेल ना, तसं तुमचं जे होईल ना ते भजन, आणि त्याला म्हणतात नामस्मरण. कळलं की नाही? त्याला म्हणतात नामस्मरण. म्हणून देवाचं हे जे अलौकिकपणा जो आहे, कर्तृत्व जे आहे, विस्मयकारक जे आहे, की जगामध्ये सर्व ठिकाणी बघा हे विश्व आहे ना हे चमत्काराने भरलेलं आहे. हे संबंध विश्व तुम्ही बघा, प्रत्येक माणूस हा चमत्कार आहे. प्रत्येक माणूस म्हणजे चमत्काराचा आगर आहे. प्रत्येक बाई, प्रत्येक पुरुष म्हणजे चमत्काराचं आगर आहे, हे आपण लक्षात ठेवा. पण आपण आपल्या शरीराकडे तसं बघतच नाही. तसं विश्वात बघा, विश्वात कुठेही बघा, सर्व ठिकाणी तुम्हाला काय दिसेल? चमत्कार. कळलं की नाही? चमत्कार. एक आपण आंब्याची कोय जमिनीत पेरतो, त्याला अंकुर येतो, त्याला बुंदा येतो, त्याला फांद्या येतात, त्याला पानं येतात, त्याला मोहर येतो. किती हे सगळं जे आहे ना, पानं किती येतात मोजता येत नाही एवढे, मोहर मोजता येत नाही एवढं, आणि शेवटी त्याला आंबे येतात. आंबे येतात. प्रत्येक आंबा कापला की त्याच्यामध्ये कोय, प्रत्येक आंबा कापला त्याच्यामध्ये कोय. जमिनीमध्ये पेरली एक, आणि 4000 आंब्यामध्ये 30 कोय प्रगट झाली. चमत्कार आहे की नाही? पण आपल्याकडे आंबे खाताना वाटतो आम्ही आंबे खाऊन फस्त आणि मस्त. कळलं की नाही? आंबे आपण खातो आणि फस्त करतो आणि मस्त राहतो. पण आपण कधी असा विचार करत नाही काय चमत्कार आहे.
काय चमत्कार आहे. कारण एकोहम बहुश्याम प्रजयम, एक कोयरी अनेक झाली. आणि अनेक किती रूपाने झाली, किती रूपाने झाले. पहिला अंकुर, मग बुंदा दुसरं रूप, फांद्या तिसरं रूप, बरं फांदी एक अनेक फांद्या, पानं चौथं रूप, पानं एक अनेक पानं, मोर आंबे, पुन्हा त्याच्यामध्ये कोई. काय आहे बघा, एकोहम बहुश्याम अनंत रूप. रूपे अनंत वेशे देईले त्यासे, अनंत रूपे अनंत वेशे देईले त्यासे. देवीवरू वापर पुन्हा देवीवर गुण बाणली ऐशी, गुण बाणली ऐशी. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव. पापर महादेवीवर, पापर महादेवीवर गुण बाणली ऐसी, गुण बाणली ऐसी. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव. विठला संदेह, विठला संदेह निमाले तुझे पण, निमाले तुझे पण. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव. विठला संदेह, विठला संदेह निमाले तुझे पण, निमाले तुझे पण. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव. हर हर विठ्ठल 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 चला बाबा. विठ्ठल आई, विठ्ठल रखुमाई आई, विठ्ठल रखुमाई आई, विठ्ठल रखुमाई. विठ्ठल बाबा, विठ्ठल आई, विठ्ठल रखुमाई आई, विठ्ठल रखुमाई आई, विठ्ठल रखुमाई. म्हणून स्मरण देवाचे करावे असं म्हटलेलं आहे. देवाचं स्मरण केलं पाहिजे. आपण नामस्मरण करतो ना, त्या नामस्मरणामध्ये आपण देवाचं स्मरण करतो का, हा विचार प्रथम केला पाहिजे. कारण आपण नुसतं नाम घेतो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण त्याच्या पाठीमागे विठ्ठलाचं स्मरण आपण करतो का, हे बघायला पाहिजे. आता देवाचं स्मरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. कारण देवाचं स्मरण केल्याशिवाय तुम्ही सुखी होणार नाही, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. कळलं की नाही. आज जगामध्ये सुख कमी, दुःख जास्त. का, देवाला लोक विसरले म्हणून. साधी सोपी गोष्ट आहे. म्हणून स्मरण देवाचे करावे. कळलं की नाही. देवाचं सतत नाम घेणं हे चांगलंच. जरी नुसतं नाम घेतलं ना
येईल तैसा बोल रामकृष्ण हरी, तुकाराम महाराज म्हणतात. जसं येईल तसं बोल. सुरुवातीला तसंच केलं पाहिजे. कळलं की आम्ही तसंच केलं सुरुवातीला. येईल तसं देवाचं नाव घेत राहिलो. करता 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 तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हटलेलं आहे. कळलं की नाही, की अट्टाहासाने देवाचं नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा कळे न कळे त्या धर्म कळे न धर्म ऐका सांगतो रे वर्मा, ऐका सांगतो रे वर्मा, ऐका सांगतो रे वर्मा. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. कळे ना कळेचा धर्मा, कळे ना कळेचा धर्मा, कळे ना कळेचा धर्मा, कळे ना कळेचा धर्मा. ऐका सांगतो रे वर्मा, ऐका सांगतो रे वर्मा, ऐका सांगतो रे वर्मा, ऐका सांगतो रे वर्मा. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. तो या दाखविला वाटा. फुले म्हणतात तो या दाखविला वाटा, जया पाहिजे त्या नीटा, कृपावंत मोठा पाहिजे तो कळवळा. तो आतून तुम्हाला मार्गदर्शन मग करायला लागतो. पण प्रथम सुरुवात येईल तैसा बोल रामकृष्ण हरी हे खरंच. पण तिथून आपण पुढे गेलो पाहिजे. मग वाचन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तर मार्गदर्शन घेतलं नाही तर पुढे प्रगती होत नाही. आणि म्हणून नाम घेता 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 सद्गुरू भेटतात. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आपणासारिखे करीती नाही काळ वेळ तयाला. हे तुकाराम महाराज सांगतात ना. म्हणून नाम घेता 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 सद्गुरू भेटतात. सद्गुरू भेटले की मार्गदर्शन मिळतं. मार्गदर्शन मिळतं मग दर्शन मार्गदर्शन. काय फरक होतो की मार्गदर्शन म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने चाललो की होतं ते देवाचं दर्शन. म्हणून प्रथम सुरुवातीला येईल तैसा बोल रामकृष्ण, पण नंतर प्रगती झाली पाहिजे. प्रगती 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 करते. मग पुढे काय झालं पाहिजे? देवाचं स्मरण म्हणजे दिव्यत्वाचं स्मरण. देवाचं स्मरण म्हणजे दिव्यत्वाचं स्मरण. कळलं की नाही? दिव्य, दिव्यापासून देव शब्द आलेला आहे, दिव्य धातू. मग दिव्यत्वाचं स्मरण म्हणजे देवाचं स्मरण. आता दिव्यत्व कुठे आहे कुठे नाही? आपल्या हिंदू धर्मात काय सांगितलं आहे? देव सर्व ठिकाणी भरला आहे. देव सर्व ठिकाणी भरला आहे आपला हिंदू धर्म सांगतो की नाही? संतही तेच सांगतात. संतही तेच सांगतात, जे जे भेटे भूत ते ते जाणीते भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जेव्हा हे समस्तही श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा होतला भाव, तो भक्ता माझी राहो. आणि ज्ञानिया तोच, तो भक्त आणि तो ज्ञानी, तोच योगी. कळलं की नाही? तो योगी. म्हणून आपल्या धर्मामध्ये जे सांगितलं सर्व ठिकाणी देव भरले. म्हणजे काय? सर्व ठिकाणी देव भरलेला आहे याचा अर्थ असा सर्व ठिकाणी दिव्यत्व आहे. पाहाल तिथे दिव्यत्व आहे, पाहाल तिथे दिव्यत्व आहे. कुठेही पहा तुम्हाला दिव्यत्व दिसेल. म्हणून आपण म्हणतो ना आता पर्यावरण पर्यावरण पर्यावरण. अरे पर्यावरण पर्यावरण तुम्हाला आता कळलं. आमच्या हिंदू धर्माने पूर्वीच सांगितलं, कधी किती हजारो वर्षापूर्वी सांगितलं की सर्व ठिकाणी देव भरलेला आहे.
म्हणून भूतमात्र हा शब्द संत वापरतात. संतांचा एक पेटून शब्द आहे भूतमात्र. भूतमात्र म्हणजे काय, जे जे नैसर्गिकरित्या झालेलं आहे ते भूतमात्र आणि ते भगवंत. ते भगवंत, कारण ते दिव्य आहे, सगळं दिव्य आहे. म्हणून हे जे दिव्यत्व पाहणं तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हा तुमच्या सुखाला सुरुवात होईल. सुखी होणे सोपे, दुःखी होणे कठीण. सुखी होणे सोपे आहे, दुःखी होणे कठीण आहे. पण हे दिव्यत्व आपण पाहत नाही. आज आपण दिव्यत्व पाहत नाही आणि हे दिव्यत्व न पाहिल्यामुळे हजार भानगडी निर्माण होतात. कळलं की नाही? आपण आपल्या बायकोकडे दिव्यत्वाने पाहतो, आपण आपल्या नवऱ्याकडे दिव्यत्वाने पाहतो, आपण आपल्या मुलांकडे दिव्यत्वाने पाहतो. दिव्यत्वाने पाहायचं सोडून देतो, पण दारू पिऊन मारतो. बायकोला मुलांना दारू पिऊन मारतो. आता हा कसा सुखी होणार? दारू पिणारा माणूस कसा सुखी होणार? ब्रह्मदेव जरी उतरला तरी सुद्धा तो तुम्हाला सुखी करू शकणार नाही जर तुम्ही दारू पित राहिलात तर. कळलं की नाही? मग महाराज काय करणार? दारू सुटत नाही. सुटत नाही. दारूला धरलं कोणी? तूच धरलं ना दारूला? का दारू येऊन तुला चिकटली? तू दारूला धरली, मग तू सोडली पाहिजे. सोडण्याचं काम, धरण्याचं काम जर तुझं, तर सोडण्याचं काम कोणाचं? माझं. तूच सोडली पाहिजे. म्हणून दारू सोडण्याची ज्याची इच्छा आहे ना त्याची दारू सुटते. पण इच्छा पाहिजे. नाही तर काही काही लोक म्हणतात अहो आमच्या नशिबातच दारू आहे तर आम्ही काय करणार? मग पित राहतो आणि शेवटी स्वतःलाही पितो, बायकोलाही पितो, मुलांनाही पितो. संसाराची वाट लावतो, वाट. संसार उद्ध्वस्त. बायका मुलांना वाऱ्यावर सोडायचं आणि कुठेतरी गटारात पडायचं दारू पिऊन, किंवा रस्त्यावर जाताना. म्हणजे त्याला रस्ताच पुरत नाही, त्याला रस्ताच पुरत नाही. कळलं की नाही? असा जो जातो ना तो पुन्हा असा रस्ताच पुरत नाही. कसा सुखी होणार? कसा सुखी होणार? मग मुलं ते पाहतात आणि मुलंही तेच करतात. कसे सुखी होणार तुम्ही? गुटखा. गुटखा म्हणजे किती भयंकर आहे आणि किती घाणेरडा आहे, किती अनिष्ट आहे, किती तुमचा संहार करणार आहे, पण तुम्हाला त्याची कल्पनाच नाही. अहो गुटखामध्ये ट काढा म्हणजे काय उरतं? मी काय बोलत नाही, तुम्ही बोला. मी बोलत नाही, तुम्ही बोला. गुटखा मधला ट काढायचा, मग काय राहिलं? आणि ते आपण खातो. अहो तुम्हाला बद्दल मी सांगितलं, जा विष विकत घे आणि खा. तर तुम्ही काय म्हणणार? विष विकत घ्यायचं आणि पुन्हा खायचं आणि मरायचं? नाही ना. मग तेच मी म्हणतो आहे की दारू पिणं, गुटखा खाणं म्हणजे विष पैसे देऊन आणणं आणि स्वतःला मारणं. पण विष आणि दारू याच्यामध्ये फरक आहे. विष तुम्हाला एकदाच मारेल, दारू तुम्हाला क्षणाक्षणाला मारेल. विठ्ठल रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल
केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण नारायण पांडुरंग नारायण पांडुरंग नारायण पांडुरंग नारायण हरी पांडुरंग नारायण हरी पांडुरंग नारायण हरी पांडुरंग रामकृष्ण हरी केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 दिव्यत्वाचं स्मरण म्हणजे देवाचं स्मरण. लिहून ठेवा, कळलं की नाही? स्मरण देवाचं करायचं म्हणजे काय करायचं? दिव्यत्वाचं स्मरण म्हणजे देवाचं स्मरण. सुरुवात तुमच्या घरापासून करा. सुरुवात तुमच्या घरापासून करा. बायकोकडे दिव्यत्वाने पहा, कळलं की नाही? मुलांकडे दिव्यत्वाने पहा, शेजाऱ्याकडे दिव्यत्वाने पहा. असं दिव्यत्वाने पाहता त्या वृक्षाकडे दिव्यत्वाने पहा, सूर्याकडे दिव्यत्वाने पहा, चंद्राकडे दिव्यत्वाने पहा. पाणी, पृथ्वी, आपली पृथ्वीकडे दिव्यत्वाने पहा. ही पृथ्वी म्हणजे काय? तिने आपल्याला धरून ठेवलं म्हणून आपण आहोत, नाही तर स्पेसमध्ये आपण फेकलो गेलो असतो. गुरुत्वाकर्षणाच्या द्वारे तिने आपल्याला धरून ठेवलेलं आहे, म्हणून आज आपण आनंदाने या पृथ्वीवर आहोत. म्हणून आपण वंदे मातरम म्हणतो. मातरम म्हणजे मातेला आपण वंदन करतो. ही पृथ्वी माता आहे, म्हणून या पृथ्वीला वंदन आपण करतो. दिव्यत्वाने पृथ्वीकडे पहा, पाण्याकडे दिव्यत्वाने पहा. जीवनविद्येने लिहिलेलं आहे पुस्तकात की हे पंचमहाभूत नव्हेत, ही पंचमहादेव आहेत. कारण की नाही, पंचमहाभूत नाही, पंचमहादेव आहेत. त्यातला कुठलाही एक वगळा तुम्ही उरता का बघा. कुठलाही एक वगळा, पृथ्वी वगळा, उरता का बघा. पाणी वगळा, उरता का बघा. सूर्य वगळा, उरता का बघा. हवा उरता वजा करा, उरता का बघा. आकाश, आकाश नाही तर तुम्ही बसणार कुठे?
आज तुम्ही सगळे आकाशात आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड आकाशात आहे. त्या आकाशाचा थांग पत्ता लागत नाही. अशी पंचमहाभूत आहेत. ती पंचमहाभूत म्हणजे पंच महादेव या ठिकाणी आहे. या शरीराच्या ठिकाणी हे 5 देव आहेत. हे शरीर किती महत्वाचं मग किती दिव्यत्वाने पाहिलं पाहिजे. मग या देवाला दारू देणार का दूध देणार, गुटखा देणार का भाजी देणार, काय देणार ते तू ठरव. कारण तूच आहेस, तुझ्या जीवन